काय तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून ही भन्नाट अशी रेसिपी बनवली आहे का? एकदा जर बनवली ना तर बाहेरनं परत विकत आणणारच नाही, इतकी भन्नाट बनते. तर त्यासाठी काय करायचं, इथे काही भाज्या चिरून घ्यायच्या. आता कणकेचा गोळा घ्यायचा आणि याची जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची. 2 चपात्या लाटल्या. आता गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. यामध्ये या चपात्या टाकून छान अशा याला 2-3 मिनटं गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या. आता चपाती व्यवस्थित शिजली की याला पाण्यामधून काढून घ्यायचं, थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर पिझ्झा कटरच्या मदतीने याला अशा पद्धतीने कट करून याचे नूडल्स बनवून घ्यायचे. मस्त असे इथे पहा, सगळ्या चपातीपासून आपण नूडल्स तयार केलेले आहेत. आता कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे घालायचं, आलं लसूण घालायचं, उभा चिरलेला कांदा घालायचा, हिरवी मिरची घालायची आणि सर्व साहित्य छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा छान लालसर असा परतला गेला की यामध्ये शिमला मिरची, कोबी घालायची, परतून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करायचं. मीठ घातल्यामुळे या भाज्या पटकन अशा शिजल्या जातात. आता थोडंसं लाल तिखट घालून मिक्स करायचं. 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा शेजवान चटणी घालून मिक्स करायचं. तयार केलेले आपले चपातीचे नूडल्स यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सर्वात शेवटी यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मस्त असे इथे आपले पौष्टिक गव्हाच्या पिठापासून, आट्यापासून नूडल्स तयार झालेले आहेत. बाहेरचे अस्वच्छ आणि मैद्याचे नूडल्स खाण्यापेक्षा घरीच हे गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असे नूडल्स कधीही खाल्लेले बरोबर, नाही का?